तर स्वागत आहे तुमचं माझ्या या जीवाची धडपड या चॅनेलवरती. आपण रोटी आणि पनीर बनवणार आहोत आज. मी त्यासाठी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी हे मीठ टाकते चवीनुसार. मीठ मी हातानेच टाकते कारण मला जुन्या पद्धतीनेच माप कळतं. मिक्स करते मी हे. आता मी त्यामध्ये 1 कप दही घेतलेला आहे टाकण्यासाठी. हे पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. दही टाकले मी आता यामध्ये थोडासा सोडा घालते. खायचा सोडा वापरायचा आहे. आता मी थोडीशी साखर टाकत आहे आणि 1 पळी तेल. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता. हे मिक्स झालंय. यामध्ये मी आता हे पाणी घालते. पाणी आपण थोडं थोडं टाकून हे मिक्स करून छान मळून घ्यायचं आहे. मी अजून पाणी घेते थोडं. पाणी आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे. जास्त घट्ट आणि जास्त पातळही करायचं नाही. पीठ आपलं बघा मळून झालेलं आहे. आता मी थोडं तेल घेते. तेल टाकून हे अजून एकदा छान मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे छान. आता हे मी झाकून ठेवते 1 अर्धा तास. हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे. आता आपण पनीरला लागणारं सामान घेणार आहोत. मी अगोदरच सगळं कट करून घेतले. आता गॅस चालू करते. त्यामध्ये 2 पळी तेल घालते मी. हे तेल टाकल्यानंतर गरम होऊ द्यायचं नाही. थंड तेलामध्येच हे पनीर टाकून घ्यायचं. गरम तेलामध्ये जर टाकलं तुम्ही तरी खाली चिटकतं. हे सगळं पनीर आता त्याच्यामध्ये टाकून घेते. मी बारीक चिरलेलं पनीर सगळं टाकलेलं आहे आणि 1 फोड ठेवलेले आहे कारण हे भाजी झाल्यानंतर त्याच्यावरती टाकायसाठी. आता हे छान असं थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा हळूहळू चेंज होतोय कलर. हे आपलं पनीर भाजून झालेलं आहे. छान असा याला लाल रंग आलेला आहे. आता ते मी काढून घेते. हे काढून झाले. आता त्यामध्ये मी या तेलात मी कांदा आणि लाल मिरची बेडगी मिरची घेतलेली आहे मी 2-3 त्या टाकून घेते. हे थोडंसं परतून घ्यायचं. हे परतून झालं ना थोडं असं त्याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या व्हायला चालू होतं. जसं जसं गरम व्हायला लागेल तसं. आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकूया. आता हे दोन्ही छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे.
त्याच्यावरती मी एक ताट झाकून ठेवते लाल होईपर्यंत. आता मी हे मसाले घेतलेले आहेत पनीरच्या भाजीसाठी. त्याच्यामध्ये काय काय मसाले लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. मी हा सुहाना पनीर मसाला घेतलेला आहे, अर्धी वाटी. मी घेतलाय सुहाना मसाला, लाल तिखट, धना पावडर, मीठ आणि घरचा काळा मसाला. आणि आता त्याच्यात मी थोडे कच्चा मसाला पण वापरणार आहे. हे सगळे मसाले मी घेतलेले आहेत. आता आपण बघूया गिरवीसाठी कांदा, टमाटा आणि मिरची भाजले का बघू. छान बघा असा लाल रंग आलेला आहे, जसं आपल्याला पाहिजे होतं. आता आपण ना हे थोडंसं अजून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, एक 10-15 मिनटं. तोपर्यंत आपण रोटी बनवायला घेऊया. रोटीचं पीठ बघा काय मस्त फुलले, जसं आपल्याला पाहिजे होतं तसं. छान झालेलं आहे, एकदम मऊसूद. किती भारी पीठ भिजलेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. आता आपण याचा गोळा घेऊन रोटी बनवूया. मी इथं लावण्यासाठी कोरडं पीठ पण घेतलेलं आहे. त्याला आपण चपातीसारखंच लाटायचं आहे, फक्त थोडं मीडियममध्ये ठेवायचं आहे. जसं तुम्हाला कडक पाहिजे किंवा नरम पाहिजे ह्या साईजनुसार, जसं तुम्हाला पाहिजे. आपली एक रोटी बनवून झालेली आहे. आता आपला तवा पण गरम करायला ठेवलेला गरम झालाय. रोटी टाकून घेऊया आपण आता त्याच्यावरती. तुम्ही पाहू शकता. आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अगोदर, आणि नंतर आपल्याला लागेल तसा गॅस आपण कमी जास्त करायचा आहे. तोपर्यंत आपण दुसरी रोटी बनवून घेऊया. छान असं मऊ पीठ झालेलं आहे. रोटी पण लाटायला छान लाटली जाते. बघा तुम्ही आपली रोटी कशी फुगली. आहा हा हा, काय छान दिसते ना, कशी मऊसूद फुगलेली आहे. तुम्हाला अशी ठेवायची, तुम्ही अशी ठेवू शकता रोटी, किंवा तुम्हाला कडक करायची असेल तर तुम्ही गॅसवरती किंवा शेगडीवरती कडकही करू शकता. काय मस्त भाजले दोन्ही साईडने, बघितलं का. सगळ्या रोट्या बनवून झालेल्या आहेत. आता मी ज्यावेळेस आम्ही जेवण करणार आहोत त्यावेळेस ही रोटी भाजून घेईन अजून एकदा कडक करून. किती मऊ झाल्यात बघितलं का. आता आपलं हे थंड झालेलं आहे. आता याची आपण गिरवी करून घेऊया. मी याच्यात काढून घेते सगळे.
छान लाल झालेला आहे हे पण. आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बघा तुम्ही, आपली गिरवी छान तयार झालेली आहे, एकदम बारीक. आता आपण भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवते. त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकते. हे मसाले, अगोदर तेल टाकले. अगोदर 1 पळी टाकले मी तेल. नंतर आपल्याला लागेल असं आपण तुम्ही गिरवीत टाकू शकता. त्यात मी अगोदर तमालपत्र आणि दालचिनी टाकते. आता हे थोडं लाल होऊ देऊ. गॅस कमी करून घेऊया आणि त्यामध्ये ही सगळी गिरवी टाकून घेऊया. मी पूर्ण टाकते गिरवी. तुम्हाला तुमच्या घरातल्या माणसांनुसार तुम्ही भाजीचं प्रमाण ठेवू शकता. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत लाल भाजून घ्यायचं आहे. बघा तुम्ही, छान लाल कलर आलेला आहे आता गिरवीला. मी आता ही पनीर मसाला टाकते. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि ते टाकून घेऊया गिरवीमध्ये. म्हणजे आपली भाजी कशी अशी घट्ट होते. छान मिक्स करूया. आता मी सगळे मसाले यामध्ये टाकून घेते. पूर्ण टाकायचं आहे. मी घरातला काळा मसाला पण वापरलेला आहे, कारण भाजी आम्हाला तिखट लागते. छान लाल रंग येईपर्यंत हे भाजून घेऊया. ह्यामध्ये आता तेल टाकूया. मी 1 पळी अजून तेल टाकलेलं आहे. ह्याला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग आणि थोडंसं तेल सुटत आहे. आता हे तेल सुटलेलं आहे पूर्ण. मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते, जेवढी मला भाजी पाहिजे एवढं. बघा तुम्ही, किती घट्ट मोठं भाजी झालेली आहे. ह्याला छान मिक्स करून घेतले मी.
एक 5 मिनटं उकळी फुटली याला. उकळी फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे जे आपण मगाशी भाजून घेतले होते ते टाकायचे आहेत. मी सगळं पनीर यामध्ये टाकते. काय सुगंध सुटलाय माहिती आहे का भाजीचा. वा, असं झालंय कधी भाजी बनते आणि कधी जेवण करते. आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. मी आता याच्यावरती कच्चं पनीर जे आहे आपण ठेवलेलं मगाशी ते किसून टाकत आहे वरनं. किती भारी दिसते बघा. पूर्ण त्याच्यावरती पनीर टाकून घेतलंय मी. तर तयार आहे हॉटेल टाईप पनीर आणि रोटी. मी ही रोटी भाजून घेतलेली आहे. तुम्हीही घरी ट्राय करा जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर. आता मी खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली ती. आहा, एक नंबर. चला तर मित्रांनो, नंतर भेटूया. माझ्या या जीवाची धडपड या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.